नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 38 साइजचे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग दाखवणार आहे। हे आहे अस्तर। आपण प्रथम अस्तर कट करून घेऊया। आता इथे आपण ब्लाउजची उंची घेऊया। ब्लाउजची उंची तयार 13.5 इंच आहे। त्यामध्ये 1 इंच आपल्याला मिळवायची आहे, म्हणजे मागील उंची 13.5 प्लस 1 इंच शिलाई मागची। आता आपण कंबर मोजून घेऊया। कंबर नेहमी मी इथून इथपर्यंत टेप लावून अशी मोजते। एक साइडनी सुद्धा मोजता येते, पण मैत्रिणींनो हे छान आहे, यामुळे आपल्याला परफेक्ट आपले मेजरमेंट कळते। तर कंबर आहे 32, आपल्याला चौथा भाग करायचा आहे कमरेचा। तर 8 चौक 32 इथे आपण कमरेचा चौथा भागचे मार्किंग टाकू। शिलाई मार्जिन साठी आपण 1.5 इंच, 1 इंच टक्स पॉइंट असे टोटल आपण 2.5 इंच मागील कमरेत वाढून घेऊया। इथे आपल्याला शोल्डर घ्यायची आहे। शोल्डर आपण 38 किंवा 36, डीप गळा असेल तर मैत्रिणींनो फक्त 5.25 इंचच घ्या। पण जर गळा डीप नसेल तर शोल्डर मेजरमेंट हे शोल्डर आपण मेजरमेंट नुसार घ्यावे। इथे मी डीप गळा असल्यामुळे 5.25 इंच शोल्डर टाकत आहे। मुंडा खोली मी इथे 5.5 इंचावर घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर तुमच्या ब्लाउजचे कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि शिवाय शोल्डर ही कोणाची पडणार नाही। कारण बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो की शोल्डर पडते। मुळात आपण जास्त जर शोल्डर मेजरमेंट घेतलं तर हा प्रॉब्लेम होतो। डीप गळा असला की शोल्डर नेहमी कमी घ्यायची, आणि जर गळा डीप नसेल तर शोल्डर मेजरमेंट अंगावरचं माप किंवा ब्लाउज वरून शोल्डर मेजरमेंट घ्यावे। इथे आपण छातीचा चौथा भाग टाकूया। छातीचा चौथा भाग ब्लाउज वरून आपण घेऊ शकतो किंवा अंगावरचं माप असेल तर अंगावरही घेऊ शकतो। इथे छातीचा चौथा भाग मी या पद्धतीने मोजते। हे बघा मैत्रिणी, 9.5 इंच हा छातीचा चौथा भाग आहे, म्हणजे 38 चेस्टचा हा ब्लाउज आहे। इथे आपण 9.5 इंच मार्किंग करून घेऊया। त्यामध्ये आपल्या आवडीनुसार 1.5 ते 2 इंच मिळवूया। ही पट्टी सरळ करून घेऊया। हाही भाग आपण सरळ करून घेऊया। आता मैत्रिणींनो, आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे। मुंडा खोलीचे माप 1.5 इंचावर घेऊया। अगदीच तुम्हाला समजले नाही तर जिथे आपण छातीच्या चौथा भागाचे मार्किंग केले आहे तिथून या काटकोणापर्यंत असा टेप पकडून याचा मध्य घेणे। तुम्हाला जर सेप देता येत नसेल तर असा कर्व तुम्ही वापरू शकता, हा मिळतो दुकानात। हे झालं आपलं बॅकचं कटिंग। इथे मी गळ्याची रुंदी 2.25 इंच घेत आहे आणि गळा उंची
आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे। तर गळ्याची उंची असं तिरकी कधी मोजू नये मैत्रिणींनो, तिरकी मोजली तर ती जास्त येणार। तर हा गळा आपण असा सरळ टेप ठेवून ह्या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। बघा, ह्या टेपचा जिथे आपल्याला पॉइंट संपतो तिथे आपला गळा पकडणे, म्हणजे तिथे आपला गळा बरोबर येत आहे। त्यामध्ये इथे आपल्याला वजा होतं, शोल्डर आपण जोडण्यासाठी जे वजा करतो, त्यामुळे आपण इथे 10 जर असेल तर तिथे 10.5 इंच आपण गळा खोली घेणे। मी तुम्हाला हे सोप्या पद्धतीने सांगत आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप ब्लाऊजच्या मेजरमेंट घेताना समजून येतील आणि तुमचा ब्लाऊज कधी बिघडणार नाही। तर इथे मी 10 इंच गळा आल्यामुळे वरती शोल्डरला इथे आपलं शोल्डर मेजरमेंट इथे वजा होतं, म्हणजे इथे मायनस होतं जेव्हा आपण शोल्डर जोडतो। तर आपल्याला इथे अर्धा इंच जास्त घेणे, म्हणजे 10 प्लस अर्धा इंच 10.5 वरती आपण गळा खोली टाकूया। आता इथे 2.25 इंच जर आपलं शोल्डर रुंदी आहे तर इथे आपण 2.5 इंचाची शोल्डर डीप गळ्या रुंदी घेऊया इकडची खाली, आणि तो भाग आणि हा भाग हा सरळ पट्टीने जोडून घेऊया। गळा डीप असल्यामुळे शोल्डरच्या साइडनी नाही, गळ्याच्या साइडनी आपण 1/2 इंच शोल्डर अशी डाऊन करून घेऊया। अशा जरी सरळ असली ही शोल्डर जरी तुमची सरळ असली तरी तुमची शोल्डर पडणार नाही, पण डाऊन जर केलं असेल तर हे अधिक उत्तम। इथे आपण गळ्याला कोणताही आकार देऊ शकता। मी इथे चौकोन गळ्याचा आकार देत आहे। आता आपण हे कट करून घेऊया। टक्स पॉइंट, मागील टक्स पॉइंट तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टक्स पॉइंट घ्यायचा कसं घ्यायचं। तर ह्या शोल्डर पट्टीचा मध्य, ह्या शोल्डर पट्टीचा मध्य आहे 3 इंच, 1.5 इंच हे आपलं पॉइंट पकडून आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा आहे। हे बघा, आणि टक्सची उंची ही 3.5 ते 4 इंच असते। डीप गळा असेल तर ती उंची कमी होते, म्हणजे अगदी 3-3.5 इंच टाकली तरी तुम्ही चालते। हा आपला टक्स पॉइंट। आता आपण गळा कट करून घेऊया। हे झालं आपलं बॅकचं पॅटर्न आणि हा आहे बॅक। आता बॅक वरून आपल्याला फ्रंट काढायचा आहे। हा प्रिन्सेस कट कप्सचा ब्लाउज आहे, ह्याच्यामध्ये कप्स लावलेले आहेत। बघा मैत्रिणी, हे असे कप्स लावलेले आहे, तुम्हाला दाखवते। तर हा कप्सचा ब्लाउज आहे। हा ब्लाउज ही खूप उत्तम आपल्याला फिटिंगला बसतो। कप्सचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला इथे बघा, आता मैत्रिणींनो, मागची उंची प्लस 1 इंच, पण पुढील उंचीमध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। कारण जेव्हा आपण टक्स पॉइंट घेतो तेव्हा हा जो टक्स पॉइंट मुळे ब्लाउज थोडासा वरती येतो टक्समुळे, त्यामुळे इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। प्रत्येक मापालाही तसंच करायचं आहे। पुढची उंची प्लस 1.5 इंच, मागील उंची प्लस 1 इंच। आता आपण बॅक वरून फ्रंट काढायचं आहे, त्यामुळे आपण प्रथम असे ड्रॉ करून घेऊया।
इथे पुढील गळा मोजून आपल्याला पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर पुढील गळा आहे ब्लाऊजचा शोल्डर पासून गळा इथे पट्टी गळापट्टी जे आपलं बटन पट्टी हुक पट्टी आपण लावतो तिथपर्यंत आपला गळा मोजून घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, गळा कधीही पुढील गळा आपण तिरका मोजू नये। पुढील गळा तिरका मोजला तर हा गळा वाढेल आणि आपला ब्लाऊज पूर्ण पुढे येईल। तर कारण आपल्या मराठमोळ्या ब्लाऊजचे गळे हे पुढचे गळे कमी असतात। जर आपल्याला वेगळे काही गळे करायचे असेल म्हणजे सभ्यासी ब्लाऊजचे गळे किंवा फ्रंट म्हणजे फ्रंटचे जे गळे आता नवीन आले आहेत त्या पद्धतीने गळा करायचा असेल तर हे आपल्याला तिरकं मोजून घ्यायचं आहे। मी तुम्हाला पुढे सभ्यासीची ब्लाऊजची कटिंग सुद्धा दाखवणार आहे। त्यामध्ये गळा पूर्ण पुढचा डीप असतो म्हणजे अगदी सेलिब्रिटी किंवा पार्टीवेअर साड्यांवरती ते गळे चालतात। पण बहुतेक आपल्या मराठमोळ्या बायका हे गळे घालत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला हाच ब्लाऊज शिकवते आहे आणि तो पण छानच वाटतो, असं काही नाही, आवड आपली। तर इथे गळा आपण बघा मैत्रिणींनो, आपला इथे बटन गळ्याचा जो एंड होतो तर ते 5.5 इंचावर होत आहे। त्याच्यामुळे गळ्याची खोली पुढील गळ्याची जी खोली आहे ती आपण 5.5 इंचावर मार्क करून घेऊया। हे 5.5 इंच तिकडे टाकल्याप्रमाणे इथे बघा, आता इथे आपण 5.25 इंच घेतलं होतं तर जे आपलं इथे जे आहे ते फ्रंटला आपलं इथे पण तेवढंच येणार आहे। त्याच्यामुळे इथे जी गळा रुंदी आहे ती सुद्धा 2.5 इंचाची राहणार आहे। आणि इथे अगदीच नाही कळलं तर बघा अर्धा इंचाचा मार्क किंवा 1 इंचाचा मार्क घेऊन असा शेप द्यायचा आहे गळ्याला। आता इथे काय करायचंय मैत्रिणींनो, मागील आपण मुंड्याचा आकार देताना 1.5 इंच घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 1 इंच ह्या काटकोणापासून 1 इंच बाहेर घ्यायचा आहे। हे बघा, म्हणजे ह्या दोघांमधला फरक हा फक्त अर्धा इंचाचा असतो। या दोघांचं अंतर इथे फक्त अर्धा इंच जरी तुम्ही घेतलं तरी चालते किंवा या कोपऱ्यापासून 1 इंच घेतलं तरी चालते आणि हा मागचा मुंड्याचा आकार असा देईल। अगदीच नाही कळलं तर मी मगाशी बोलली होती तुम्हाला की या कोपऱ्यापासून आपण इथे छातीचा जो चौथा भाग टाकला त्याचा मध्य घेतल्यानंतर आपण परत ह्याचा मध्य घेऊन इथे एक मार्क करायचा आहे, म्हणजे तुम्हाला पुढील मुंड्याचा आकार भेटतो। आणि मैत्रिणींनो, मी ह्याच ब्लाऊज मध्ये तुम्हाला बाकीचे पण डाऊट क्लिअर करते। बघा, जर तुमचा पुढे जर गोळ येत असेल किंवा चुन्नेट येत असेल तर हा भाग जो आहे तो अर्धा असा 1.5 इंचाने हा आतमध्ये घ्यायचा आहे। बघा, अगदी ह्या कटिंग मध्ये तर प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या मैत्रिणींना काही प्रॉब्लेम असेल की आम्हाला इथे मागे म्हणजे चुन्नट येतात, पफ्स येतात किंवा इथे फुगा पडतो मागच्या साईडला किंवा पुढील बाजूचा फुगा पडत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे पण मी तुम्हाला मागील ब्लाऊज मध्ये सांगितलं होतं की टक्स पॉइंट नेहमी टक्स पॉइंट घ्यायलाच पाहिजे। आपण इथे टक्स पॉइंट आपण घेऊया। बघा, इथे टक्स पॉइंट घेताना काय करायचं असेल, जर ब्लाऊजचं मेजरमेंट असेल तर या पद्धतीने तुम्ही टक्स पॉइंट घेऊ शकता। शोल्डर पासून चेस्टच्या उभारीपर्यंत बघा, शोल्डर पासून चेस्टच्या उभारीपर्यंत टक्स पॉइंट घ्यायचा आहे। इथे बरोबर टक्स पॉइंट आपला 10 इंचावर आला आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच आपण मिळून घ्यायचं आहे। कशासाठी मी तुम्हाला मागील पण म्हटलं की इथे जेव्हा शोल्डर पट्टी आपण मागील आणि पुढील शोल्डर पट्टी जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा इथे आपलं वजा होतं, त्याच्यामुळे टक्स पॉइंट हा नेहमी 10 इंचावरच असतो, पण आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे टक्स पॉइंट प्लस अर्धा इंच। ह्याला एपेक्स पॉइंट पण म्हणतात। आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, छातीचा 10वा भाग मी एवढा छातीचा आता प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही छातीचा 10वा भागाचं तुम्ही मेजरमेंट करणार आहे का? नाही। मग सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला, प्रत्येक वेळी छातीचा 10वा भाग, छातीचा चौथा भाग हे न काढता ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा। तर नेहमी 3.5 ते 4 इंच हे 36, 38 किंवा 34
ह्या छातीला 3 ते 3.5 इंचावरतीच इथे मार्क करायचं आहे तुम्हाला। मी इथे 4 इंचावरती बघा, इथे मी 3.5 इंचावरती तुम्हाला दाखवते मार्क करून। इथे 3.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि इथे पण आपण 3.5 इंचावर मार्क करायचं आहे, बरोबर। पण इथे काय करायचं मैत्रिणी, अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण आपला टक्स पॉइंट इथे असतो। त्याच्यामुळे इथे जर 3.5 इंच आपण घेतलं तर ते पुरेसे नाही। इथे घेताना 4 इंच आणि इथे घेताना 3.5 इंच घ्यायचे। आता हे आपण मिळून घेऊया। आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला जेवढं आहे तेवढं वजा करायचं आहे। तर इथे मी कप्स टाकल्यामुळे मी इथे वजा कमी करणार आहे। जेव्हा आपल्याला विदाउट कप्सचा ब्लाउज शिवायचा असेल तर इथे फुगा छानपैकी उभारी येण्यासाठी, मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथे छान उभारी येण्यासाठी इथे वजा करताना तुम्ही 1.5, 2, 3 इंच सुद्धा वजा करू शकता। मोठी छातीसाठी 3 इंच वजा करायचं, लहान छातीसाठी 1.5 इंच आणि 36 आणि 36, 34, 38 छातीसाठी इथे 2 इंच वजा करायचं। कशाला, तर तिथे जेव्हा तुमचा कप्स नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही वजा करायचं। आता आपण इथे कप्स टाकणार आहे, त्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे हा पॅडेड ब्लाउज असणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे फक्त 1 इंचावरती वजा करणार आहोत। आणि इथून 1 इंच आपल्याला वरती जायचं आहे। ह्या कोपऱ्यापासून जो इथे आपण काटकोन तयार होतो मुंड्याचा, तिथे आपण 1 इंच वरती जाणे आणि आपला हा पॉइंट आणि हा पॉइंट असा जोडून घ्यायचा आहे। आणि बघा असं हलकासा असा शेप द्यायचा आहे। आता इथे काय करायचं, आता आपण इथे 1 इंच वजा केलं मैत्रिणींनो, तर आपल्याला इथे 1 इंच फक्त प्लस करायचं आहे। हे बघा, इथे 1 इंच प्लस करायचा किंवा 1.5 इंच तुम्हाला हवे तेवढं। इथे मी 1 इंच वरती प्लस करणार आहे आणि इथे 1 इंच वरती प्लस करणार आहे। तुम्ही ते 1.5 इंच घेतलं तरी चालेल। ज्या पद्धतीने तुम्ही शिवत असाल त्या पद्धतीने मार्जिन वजा होते, तर त्या पद्धतीने तुम्ही हे वाढून घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं मैत्रिणी, मी मागे पण तुम्हाला सांगितलं, इथे जेव्हा टक्स पॉइंट येतो तेव्हा इथे ब्लाउजला थोडीशी उभारी येते। ती उभारी व्यवस्थित सरळ होण्यासाठी इथे आपण अर्धा इंच वरती जायचं आहे। आणि इथून अर्धा इंच वरती जायचं। हे आहे आपला फ्रंटचा भाग। आता आपण कट करून घेऊया। हा आपला फ्रंटचा भाग आहे आणि हा आपला प्रिन्सेस कटचा शेप। आता आपल्याला हाताचा कटिंग करायचं आहे, हाताच्या भागाचं। इथे हाताची उंची, हाताची उंची किती आहे, तर हाताची उंची आपण अशा पद्धतीने मोजून घेऊया। बघा,
इथे हाताची उंची आहे 10 इंच। अस्तरवाला जर ब्लाऊज असेल तर हाताची उंची प्लस तुम्ही 1 इंच घेऊ शकता, आणि साधा जर 2x2 चा ब्लाऊज असेल तर हाताची उंची प्लस 1.5 इंच धुमडपट्टी आणि शिलाई मार्जिन असे 2 इंच तुम्ही प्लस करायचे आहे। तर इथे हाताची उंची आपण टाकून घेऊया। आता हे मला कमी पडणार आहे, त्याच्यामुळे मी इथे जोड लावून घेणार आहे मैत्रिणी। तुम्ही पण अशा पद्धतीने जोड लावू शकता। आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, हाताची उंची आपण घेणार आहोत 10 इंच तयार उंची आहे, मी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर झाले 11 इंच बरोबर। 38 छातीमुळे 3 इंच आपल्याला इथून 3 इंच डाऊन करायचं आहे, म्हणजे आपण इथून उंचीपासून 3 इंच खाली घेणार आहोत। इथे काय करायचंय आपल्याला, दंडघेराच्या निम्मे, दंडघेर किती आहे आपला, इथे तयार दंडघेर 5 इंचावर आहे, तर आपण इथे 5 इंचावर दंडघेर टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन आवडीनुसार किती पाहिजे आहे ते आपण टाकून घेऊया। आपण उलटसुलट जर शिवत असाल तर 2 इंच घ्या, जर तुम्ही ओरलप करत असाल तर 1.5 इंच घ्या। इथे काय करायचं आता आपल्याला, इथे 3 इंच आपण उंचीपासून 3 इंच डाऊन केल्यावरती इथून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। बघा परत एकदा सांगते, छातीचा चौथा भाग, बाकी तुम्हाला तिथल्या दंडघेराच्या निम्मे करा, त्याच्यामध्ये प्लस करा, याची काही आवश्यकता नाही। इथे छातीचा चौथा भाग घेईन, इथे छातीचा चौथा भाग आपला 9.5 इंच आहे। हे झाले 9.5 इंच। आता तुम्ही शिलाई मार्जिन मागच्या भागात किती घेताय, जर आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेत असेल तर तिथे तुम्ही अर्धा इंच मिळवा, जर तुम्ही तिथे शिलाई मार्जिन 2 इंच घेत असेल तर तिथे तुम्ही 1 इंच प्लस करा। बघा छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच, मी इथे 2 इंच मार्जिन घेतल्यामुळे मी छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच मी प्लस केला आहे, आणि हा भाग जोडून घ्यायचा आहे। मार्जिन कधी पण जास्त झालं ना मैत्रिणी चालतं, पण ब्लाऊज छोटा झाला तर मोठा करता येत नाही। मोठा ब्लाऊजला अल्टरेशन किंवा छोटा करता येतो। आता इथून काय करायचंय मैत्रिणी, प्रत्येकाला इथे 1.5 इंच आपल्याला आतमध्ये यायचंय, 1.5 इंच। सगळ्याला तुम्ही स्लीव्स काढताना हेच मेथड वापरा। अगदी नाही कळलं तर हा बॉक्स करून घ्या, आणि इथून अर्धा इंचावर एक मार्क करा, तिथून जिथे आपण 1.5 इंचावरती मार्क केला आहे तिथून हा शेप असा जोडून घ्या। बघा त्यामध्ये आपण अर्धा इंच इथे आतमध्ये यायचं आहे, आणि इथला आतल्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। ही तुम्ही शेपची जर प्रॅक्टिस केली तर तुमचा पण असा शेप छान येईल। तुम्हाला इथे मध्य करा, इथून याचा मध्य करा, ह्याची काही आवश्यकता नाही। बघा बऱ्याच शिवण क्लासला काय सांगतात की ह्याचा बॉक्स करा आणि नंतर मग हे आणि हे जोडा, परत याचा मध्य करा, नंतर ह्याचा मध्य करा, ह्याची काही आवश्यकता नाही मैत्रिणी। हा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगत आहे, त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज आणि हे तुम्ही जे हाताचे स्लीव जे कटिंग करणार हे तुम्हाला इतर ब्लाऊज सुद्धा कटिंग करता त्या ब्लाऊजला तुम्ही वापरू शकता। आता आपण हे कट करून घेऊया।
आपला जोड आहे मैत्रिणींनो, हा जोड आहे आपला. तुम्ही हे ब्लाउजला जोडून सुद्धा माप टाकू शकता, जोड नंतर लावला तरी चालतो. बघ, या पद्धतीने स्लीव्ज कटिंग केले तर आपले स्लीव्ज छान बसतील. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मैत्रिणींनो? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम वाटत असेल, हा ब्लाऊज शिवून मी हा व्हिडिओ टाकणारच आहे, पण जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटले तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.